वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेले कृषी केंद्र म्हणजेच जाधव पाटील कृषी केंद्र वसमत होय. या कृषी केंद्राद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्याचप्रमाणे शेतकरी एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संवाद होऊन कमी अधिक प्रमाणात उत्पन्नात कशी वाढ होईल आणि कुठले पीक घ्यावे, कसे नियोजन लावावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा होऊन आर्थिक फायदा करून कसा घेता येईल याबाबत या ठिकाणी शेतकरी चर्चा करताना दिसून आले. यावेळी शेतकरी बोलताना म्हणाले की आम्हाला वसंत जाधव यांचे जाधव कृषी केंद्राद्वारे अतिशय मार्गदर्शन प्राप्त होते. तसेच यांच्या मार्गदर्शनामुळे एकरी 15 ते 20 हजारांचं उत्पन्न वाढलं आहे. शेतामध्ये कुठली फवारणी केव्हा करायला पाहिजे, कुठले खत वापरायला पाहिजे याबद्दल जाधव कृषी केंद्र नेहमी शेतकऱ्यांना माहिती देत असते. यावेळी तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील हजारो शेतकरी यावेळी या कृषी केंद्रामध्ये येऊन भेट दिल्याचं दिसून आलंय. हा कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ठेवण्यात आला आणि हा कार्यक्रम मागील 14 वर्षांपासून अविरत चालू आहे आणि या गोष्टींचा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा मिळत असल्याचं शेतकरी यावेळी बोलताना म्हणाले. मी वसंतराव जाधव पाटील कृषी केंद्राचे संचालक. हे आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जे शेतकऱ्याचा संवाद मेळावा हे घेण्याचं तात्पर्य म्हणजे की शेतकऱ्यांनी एकमेकाशी चर्चा करणं की आपण कसं उत्पन्न काढलं, हे कसं प्रत्येक गावामधलं क्लायमेट वातावरण वेगवेगळं असले. कोणी म्हणते मला 25 क्विंटल आवरेज आले एकरी, तर कोणी म्हणते मला 35 क्विंटल. मग एवढं 10 क्विंटलचा एकदम फरक असा कसं काय, तर त्याच्यासाठी त्यांचं एकमेकाचा संवाद व्हावं, बैठक व्हावं. बाबा तुम्ही माझ्यापेक्षा 10 क्विंटल का जास्त काढलं, मग त्यांच्या कोणत्या चुका झाल्यात उत्पादन काढण्यामध्ये. आता वातावरणाचा बदल जरी झाला तर क्लायमेटचा वातावरणाचा बदल झाला तर 2-4 क्विंटलचा होऊ शकते. वातावरण या गावात वेगळं त्या गावात वेगळं, तर एवढा एकदम 10-10, 15-15 क्विंटलचा असा ॲव्हरेजचा बदल होऊ शकत नाही. तर यांचं बाबा आपली कोणती चूक झाली, मग त्या शेतकऱ्यांना 35चा ॲव्हरेज काढलं तर आपण कुठं चूक झाली ही चूक भरून निघावं. यासाठी मी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना माझी काहीतरी शेतकऱ्यावर बा आपली थाप असावा म्हणून मी ते शेतकऱ्यांना बोलून घेतलं आणि वेळोवेळी असंच मी माझं मन तन लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेन आणि जास्तीत जास्त उत्पादन त्यांचं काढण्याचा प्रयत्न करेन. माझं नाव गोविंद संभाजीगिरी, राहणार स्थळी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. माझे कृषीचे मित्र, कृषी सेवा केंद्राचे मित्र जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे काही डोस दिले त्यांचा मला भरपूर फायदा झाला. यावर्षी 18 गुंठ्यामध्ये मी 16 क्विंटल 82 किलो हळद काढली व गेल्या वर्षी एका एकरमध्ये 36 क्विंटल काहीतरी 51 किलो काय असं काहीतरी हळद काढलेली आहे. पण यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला बरेच काही भरपूर फायदा झालेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हो, जाधव सरच्या मार्गदर्शनाखाली. भगवान काशीनाथ सोलकर, राहणार हापसापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. जाधव पाटलाच्या मार्गदर्शनाखाली एकरी 82 किलो ऊस काढा आणि दीड कुड्याला मला 32.5 क्विंटल कापूस मिळाला. अजून कुठले पिकं घेतले? दुसरं सोयाबीन निघालं तर 15 किलोला 22 क्विंटल झालं. वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तुम्हाला? हां हां. कोणाचं मार्गदर्शन लाभलंय? जाधव पाटील. बरं. विलास वैजनाथराव शिंदे, राहणार मुडीकर. जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हळद पीक आणि कापूस घेतलं. हळद पिकामध्ये मला एकरी 36 क्विंटलचं ॲव्हरेज आलं. त्यांनी 2-3 वेळेस आमच्या वावरामध्ये येऊन पाहणी केली, तर हळदीचं भरपूरसा असं यावर्षी आम्हाला लाभ भेटला. तसेच कापूस पण एकरी 11 क्विंटल निघाला एका बॅगला. काय सांगाल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना, काय सांगाल? आमचं एकच मत आहे की सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की त्यांनी जाधव साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं आणि स्वतःचा फायदा करून घ्यावा. बरं. हां, राहणार पळसगाव. जाधव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पपईचं उत्पन्न असं चांगलं होतं. किती एकर घेतलं होतं? आपण 1000 गुंठा बरं. पपई एक नंबरची. बरं. त्यांनी काय काय तुम्हाला सांगितलं, काय काय फायदा झाला तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली? समजा एकरी उत्पन्न किती निघालं? एकरी उत्पन्न माल चालू आहे आणि माल फक्त नाही आणि सोयाबीन वगैरे ॲव्हरेज म्हणून सांगा. सोयाबीन एक नंबर ॲव्हरेज आहे. अग्रवाल त्यांना एकरी बॅग
तर आमच्या गावामध्ये 5-7 क्विंटल उतार झाला जास्तीत जास्त. तर मला एकट्याला गावामधून 12 क्विंटलचा उतार आला, काहीच न करता फक्त एकदा खत टाकला फवारणी केली. बॅग चांगली काय सांगाल बाकी तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? जाधव साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं, स्वतःचा फायदा करावा. कमाली दाढी हां राहणार रुपला हां तालुका पूर्णा जिल्हा परभणी. बरं. याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हळदीचं उत्पन्न चांगलं झालं. जवळजवळ 15 क्विंटलच्या वर झालेलं. बरं सोयाबीन सुद्धा 10च्या वर एकरी. बरं. पुढे अजून काय काय घेणार आहेत तुम्ही? थोडी हळद आणि ऊस आहे आणि सोयाबीन सुद्धा घ्यायचं. याच्या मार्गदर्शनाखाली झाले जाधव साहेबांच्या मध्ये. बरं. स्वतः शेतावर आले होते? कसं मेन होते आले मग यावर्षी येणार. बरं येणार. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.